चला गीतांजली जी यांनी सस्ते में काम निपटा लिया म्हणजे असं म्हणायचं की कमीत कमी वेळामध्ये चांगला पदार्थ केला. आता आहे परीक्षा. पर्णजी, तुम्ही घरात स्वयंपाक करता का? मी स्वयंपाक करते आणि मला आवडतं स्वयंपाक करायला. मी असं सुगरण नाहीये, पण जेवढं गरजेचं आहे तेवढा सगळा स्वयंपाक मला व्यवस्थित येतो. बरं, आलोकची काही फरमाईश असते तुझ्याकडे? आम्हाला दोघांनाही एक सकाळी ब्रेकफास्टचा वेळ एकत्र बऱ्याच वेळेला मिळतो. मग त्याच्यानंतर कामांना आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जातो. इडली अर्थातच आवडते, डोसे करायला खूप आवडतात, पोहे करायला खूप आवडतात. तर आवडतं आम्हाला स्वयंपाक एकत्र करायला खूप मजा येते. बरं, ठीक आहे. आज आता बनवा बनवी या सेगमेंटमध्ये, बरं बनवा बनवी हे नाव का आहे तर काही वेळेला आपण स्वयंपाक करतो ज्याला आजकाल पदार्थ बनवला असं म्हणतात. तर ज्या वेळेला आपल्याला तो येत नसतो तेव्हा आपण समोरच्याला बनवतो की तुला खायची अक्कल नाही, मी उत्तम केला होता. तर असं काहीतरी व्हायची शक्यता आहे म्हणून बनवा बनवी या सेगमेंटचं नाव आहे. तर या सेगमेंटमध्ये पर्णला स्वयंपाक किंवा पदार्थ करायचा आहे आणि या पदार्थाचं नाव आहे काय असेल असं तुला वाटतं? अंदाज कठीण असणार आहे का खूप? मिठाई वगैरे नाही नाही, मिठाई नाहीये. ह्या वड्या आहेत. अच्छा, कशाच्या असतील? आळूची वडी, सुरळीच्या वड्या आहेत. सुरळीच्या वड्या. ओके, वाव. चॅलेंज म्हणून मी घेतलंय. कधी केल्या आधी? एकदा मी केल्या होत्या सुरळीच्या वड्या आणि त्या खूप अवघड असतात. चला लागणारं साहित्य बघूया आणि मग जाऊया पुढच्या कृतीकडे. घेऊन या साहित्य. साहित्य आलेलं आहे. खोचा पदरण व्हा तयार. चला तर मग. वा, लागणारं साहित्य सांगा पूर्ण. ताक आहे, डाळीचं पीठ आहे, कोथिंबीर आहे, खोबरं आहे, मिरचीचा ठेचा आहे आणि हळद आहे जे आपल्याला मिश्रणात लागणार आहे. बाकी हे सगळे आपले वरचे फोडणीचे पदार्थ आहेत. मोहरी आहे, जिरे आहे, हिंग आहे आणि पांढरे तीळ आहेत, कढीपत्ता आहे आणि मीठ आहे. परफेक्ट. तसं यालाही साहित्य कमीच लागतं. ओके, पण जरा चविष्ट पदार्थ आहे. आणि ताक हा कॉमन एलिमेंट आहे त्याच्यातला. परफेक्ट. आधी काय करणार तू पर्ण? मी आता करणार असं आहे की हे डाळीचं पीठ आणि ताक ह्याच्यात एकत्र करून घेणार आहे. बर, ठीक आहे. आता हे आपण एकत्र करून घेतलंय. त्याच्यातल्या या गुठळ्या ज्या आहेत त्या खरं तर मला हाताने मोकळ्या करायला आवडतील. तसं चालतं का? चालेल. हो, का नाही. लॉकडाऊन मध्ये तुम्ही कुठले कुठले पदार्थ केलेत असे अतरंगी जे नाही तर जागतिक कॉमन पदार्थ आमच्याही घरी झाला डॅल्गोना कॉफी. डॅल्गोना कॉफी. हो, ती फेस आला नाही म्हणून 3 वेळेला फेकून दिली. फेस आल्यावर चव आली नाही म्हणून 3 वेळा फेकली. मग रंगासाठी 2 वेळेला फेकली. ती शेवटी झाली. आणि पाणीपुरीच्या पुऱ्या, पाणीपुरीच्या पुऱ्या, शेवपुरी, दाल पकवान. मी पण केल्या होत्या पाणीपुरीच्या पुऱ्या. मी गावाकडे होते माझ्या फार्मवरती, तर सोलार कुकरचा खूप वापर केला कारण काय उन्हाळ्यात. तर मी मुगाचा हलवा ट्राय केला होता सोलार कुकर मध्ये. फार वाईट झालं. नाही जमला का?